पर्वामध्ये अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते। या स्पर्धेसाठी खरं तर अफाट मेहनत केली आहे प्रत्येक खेळाडूने असू द्या, प्रत्येक सदस्याने असू द्या। त्यानंतर आपण पाहिलं तर ही स्पर्धा संपूर्ण पार पाडण्यासाठी खरं तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली आहे। अशी ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येत असताना स्पर्धा पाहायला मिळते। खरं तर तुम्हाला दोन पंच पाहायला मिळतील, अनंता गावंडा एक हार्ड हिटर बदलापूर विभागामध्ये नेहमीच त्यांचं नाव दुमदुमलंय। आणि दुसऱ्या साईडने पण पाहिलं तर विनायकजी घोरे ज्याने पाठीमागच्या वीक मध्ये अर्थातच पाठीमागच्या हप्त्यामध्ये खानदन कशेळ या विभागात जाऊन चॅम्पियन ट्रॉफी त्याच्या नावावरती राहिली आहे। असे दोन पंच तुम्हाला पाहायला मिळतात। मॅच क्रमांक 3 अर्थात स्लॉट्स प्रमाणे दुसरी होती, परंतु काही कारणास्तव तिसरी खेळवण्यात आली। मास्टर 7900 आणि त्यांच्या विरोधात बजरंगी 11। हे दोन संघाच्या दरम्यान एक भरपूर चांगला मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल। खरं तर बजरंगी 11 टीमनं एक सामना गमावलाय शिंगवे वॉरियर्स या टीमच्या विरोधात, परंतु आता आपण पाहिलं तर इथून हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा असेल। कारण आपण पाहिलं तर इथून मास्टर 7900 हा संघ सुद्धा फ्रेश संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि 6 ओव्हरची लढत असेल हे देखील लक्षात असू द्या। पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर चला लेट्स प्ले गेम ऑन। पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाज तयार नानाशीत। पहिलं षटक समोर फलंदाज विलास आबाले आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुशील आगेवला। पहिलाच बॉल वेगाने टाकत असताना अगदी पॉइंट मध्ये ढकलला होता, मिस फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली। एकच जबालिया स्वतःसाठी संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज विलास आबाले तुम्हाला पाहायला मिळतो। आता संयमता इथे ठेवावी लागेल कदाचित विलास आबालेला। त्याने एक सामना गमावलाय, परंतु प्रत्येक सामने हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत आणि त्यांना जर इथून हा सामना जिंकायचा असेल तर मग प्रत्येक चेंडूवरती इथून प्रत्येक चेंडूवरती चांगला खेळावा लागेल। हा चेंडू अगदी बॉडी पासून लांब ठेवलाय आणि इथून बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज नानाशीत तुम्हाला पाहायला मिळतील। मानफम कासगावाडीचा खेळाडू सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय। मास्टर 7900 या टीम कडनं नेतृत्व करतोय। पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये टायमिंग प्रॉपर नाहीये, स्टेट अँड डाऊनचा फटका होता, परंतु समोरच्या दिशेला शतरक्षक टीपला जाईल 440 वॉट का धक्का लागत असताना बजरंगी 11 टीमला होईल फलंदाज बाद सुशील आगिवला। बॅक टू द डगआउट। सुशील आगिवलेकडनं अपेक्षा भरपूर होता, परंतु या कुठेतरी अपेक्षा नाराजगी व्यक्त होत असताना तुम्हाला पाहायला मिळतात। खरं तर या दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना वर्चस्व गाजवायचं आहे 790 मास्टर 790 टीम वरती, परंतु आता थोडासा या ठिकाणी आपण पाहिलं तर इथे टॉस जिंकला होता मास्टर 7900 टीमनं, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर तो कुठेतरी निर्णय आम्ही म्हणेन भरपूर चांगला होत असताना पाहायला मिळाला आहे। आणि बजरंगी 11 या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं आणि त्यांना कुठेतरी मी म्हणेन अंगलठी हा निर्णय येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या स्वयंसेवक मानफम वाऱ्याचवाडी तुमच्या आमच्या सर्वांचे लाडक्या विष्णू वाऱ्या पंचांची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली आहे। वेगाने बॉल टाकलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टिक वरून जाणारा हा बॉल होता आणि कदाचित निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज नानाशीत चांगली गोलंदाजी करत असताना दाबी एक विकेट आणि एकच धाव खर्च करतोय। करता थोडासा दबाव आता बजरंगी 11 टीम वरती पाहायला मिळतोय।
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जेव्हा दाखल झाला होता गणेश भलाला आपण पाहतोय हा चेंडू देखील निर्धाव आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होत नाहीये आणि कदाचित पॉवरफुल बॅटिंग ही करावी लागेल बजरंगी 11 टीमला. कारण जर तुम्हाला मास्टर 7900 टीमच्या विरोधात खेळायचं असेल तर मग इथून एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पण पाहिलं इकडं गणेश क्षेत्ररक्षण करत असताना चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्या पर्यंत पोहोचलाय आणि इथून पाहता पाहता पहिलं षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. बजरंगी 11 टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 1 बाद 2 धावा. चला पंच त्यांना ताकद दा प्लीज. कारण अडीकडी माझा रिदम तुम्ही तोडू नका. वेळी महत्वाची आहे आणि वेळ कोणासाठी थांबलेली देखील नाही आहे. त्यामुळे आपण वेळेला महत्व द्या. पहिले षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 2 धावा दफलकावरती. आणि सगळ्यांच्या नजरा दिनेशकडे होता. दिनेश कधी येणार आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना 2 ओव्हरच्या आतमध्ये अर्थातच 12 चेंडूंमध्ये दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश वाघला आपण या ठिकाणी पाहतोय. पण यावेळेस थोडस चेंजिंग करण्यात आलं. गेम प्लॅनिंग थोडीशी वेगळी करण्यात आली आहे. कदाचित दिनेश वाघ देखील एक चांगला खेळाडू आहे. त्यांच्याकडे देखील एक पंच तिसरी ओव्हर टाकू शकतो परंतु लगेचच ओव्हर टाकता येणार नाहीये हे लक्षात सुद्धा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट ना गोलंदाज सूरज. हाईट कम फाईट ज्यादा. जांभिवली गावचा खेळाडू जांभिवली पाडा या गावातला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल इथे पाहावं लागेल. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर गणेश भलाला संधी होती आणि कदाचित संधीचं सोडू तर करू शकला नाही. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सूरज वाघ तुम्हाला पाहायला मिळतात. खर तर एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाज नानाशीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल पडल्यानंतर उसळी पहा तुम्ही. जरी गोलंदाज सूरज वाघची हाईट कमी असेल ना तरी देखील तो गुडलँड स्पॉट चेंडू टाकू शकतो. इतका कॉन्फिडन्सने गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू देखील डॉट स्विंग अँड मिस. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू नाही मिस ट्रायमिंग स्ट्रोक झाला असताना आणि तिकडे आपण पाहिलं तर लॉंग ऑनला टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज गणेश भला बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल सोमनाथ. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकला. बॅटची लिडिंग एज. यष्टी रक्षकाने कुठल्याही प्रकारच्या चूक न करता टीमला जाईल. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक या ओव्हर मध्ये लागणारा दुसरा धक्का फलंदाज बाद. सोमनाथ करणं भरपूर अपेक्षा होत्या, परंतु आता थोड्याशा नाराजगी व्यक्त होत असताना एकही खेळाडूने आतापर्यंत चांगली कामगिरी या मॅच मध्ये केलेली नाही. ही मॅच महत्वाची या बजरंगी इलेव्हन टीम साठी. मी म्हणेन एक सामना त्यांनी गमावला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तीच परिस्थिती जणू काही खालावताना दिसते तुम्हाला पाहायला मिळते. 4 बाद 5 धावा दाफलका परंतु 4 धावा 5 धावा 4 बाद अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. करता अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सॉरी अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 ओव्हरची मॅच आणि आपण पाहिलं तर इथून 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती 4 बाद 5 अशी ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 दिनेश वाघ मानफाम बदलापूर खरबाईचा खेळाडू सध्या आपण पाहतोय आणि त्याच्यावरती संपूर्ण काही जबाबदाऱ्या मास्टर 7900 टीमच्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दिनेश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई खरं पाहायला मिळते. दिनेश वाघ बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज आहे गाड हिटर. यावेळेस आपण पाहतोय घुटना टेक और तमाशा देख. परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर चांगल्या शतरक्षक तिकडे पाहायला मिळाला आणि कदाचित इकडे पाहिलं तर 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळाला 7 धाबा धावफलकावरती. तिसरं षटक महत्वाचं राहिले गोलंदाज दिनेश वाघचं, परंतु त्यांच्यावरती वर्चस्व गाजू शकतो का फलंदाज विलास आबाले. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल. जणू काय आपण हायलाइटचा फटका पाहतोय आणि वारंवार त्या क्षेत्ररक्षकांना चूक होत आहेत. जर कदाचित झेल टिपली असती तर मी म्हणेन पूर्णपणे बजरंगी इलेव्हन टीम बाकपुटला ढकलली असती. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर थोडीशी चुकी होत असताना क्षेत्ररक्षकांकडनं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना चुकीला माफी नाही आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय विलास हवालेला मिळालेली संधी आणि त्या संधीचा सोनं तो करू शकतो का हे देखील पाहायचं. कारण 2 चेंडूंमध्ये 4 धाबा जणू काय आल्यात, परंतु अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवरती मी म्हणेन एक मोठा फटका येईल का विलास हवालेच्या बॅटमधून. कारण धाबांची अक्षरशः सध्या तरी गरज आहे बजरंग इलेव्हन टीमला. एक सामना त्याने गमावला खर तर त्या सामन्यामध्ये संपूर्ण त्याच्या प्रत्येक खेळाडूंच्या नांगे दोरे टेचले आहेत. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. स्वतःची झेल आणि मिस टिपणार असं कमिटमेंट होती दिनेश वाघची आणि टीपला जाईल कॅप्टन टू कॅप्टन अशी लढाई होती. परंतु विलास हवालेला या ठिकाणी पवेलियनचा रस्ता दाखवलाय आणि इथून फलंदाज बाद. पूर्णपणे बजरंगी इलेव्हन टीमला बाकपुटला ढकलून दिलाय. कारण या मॅच मध्ये संपूर्ण आभा काढली. मी म्हणेन 5 विकेट या ठिकाणी गमावल्यात बजरंगी इलेव्हन टीमनं. धावसंख्या धावून पोहोचली 9 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 6 ओव्हरचे मॅच आहे. 6 ओव्हर मध्ये 50+ जरी धावा लगावल्या तरी देखील एक फायटिंग स्कोर उभारू शकतो. आणि या मॅच मध्ये थोडस बाकपुटला ढकलून दिलाय गोलंदाज दिनेश वाघना. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 3 चेंडूंमध्ये एक महत्वाची विकेट.
फुलटॉस बॉल, लोवर फुलटॉस बॉल होता, चेंडू खाली शतरक्षक गणेश आलेत आणि सहज रीतीने टीपला जाईल. वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक फलंदाज बाद. समीर, बॅक टू द पवेलियन. खर तर दोन्ही खेळाडूंचा विचार केला, यश पवार आणि त्यांच्या साथीनं करण तुम्हाला पाहायला मिळतात. खर तर दोन्ही खेळाडू वांगणीच विभागात दिलात आणि वांगणीकरांचा क्रिकेट आज कसा हे देखील पाहायचं आहे. स्ट्राईक एंड वरती करण तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड फलंदाज जे नेहमीच ओमसाई वांगणीकडनं खेळत असतात, परंतु त्यांची बॅटिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. आणि सध्या तरी आपण पाहतोय पूर्णपणे संकटात टीम सापडली आहे ती बजरंगी 11 हा संघ. इथून 6 विकेटच्या नुकसानात धावसंख्या फक्त 9 धावसंख्या पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो वेगाने बॉल टाकला आणि कव्हर पॉईंटच्या मधून फटका भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु गणेश आणि चेंडूंची शर्यत लागत असताना इथून शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं आणि पाहता पाहता तिकडे धावा मिळतील एकंदरीत 12 धावा फलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. स्ट्राईक एंड वरती यश पवार आहेत. फुल टॉस बॉल, मनगटी ताकदीचा वापर, मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर, 6 रन. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहिली तर इथून 18 चेंडू आणि 18 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर अर्धी टीम या ठिकाणी खचली गेली. मी म्हणेन अजूनही 4 खेळाडू पवेलियन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु एक शरद भगत सारखा खेळाडू अजूनही पवेलियन मध्ये पाहायला मिळेल. सर्व गुण संपन्न असा खेळाडू, परंतु पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याने थोडीशी नाराजी व्यक्त केली. खरं तर कवी शिंदेच्या विरोधात त्यांना मोठमोठे फटके खेळण्यासाठी माहेर असलेला खेळाडू, परंतु त्यांना 5 चेंडू तिथे निर्धाव टाकल्या आणि कदाचित मी म्हणेन बाईच्या माध्यमातून एकच धाव खर्च केली होती. अगदी शरद भगत या खेळाडूला त्याने खडे खडे थांबवलं होतं क्रीडांगणावरती. परंतु सध्या तरी आपण पाहतोय एखादे मॅच जेव्हा पराभूत होतो तेव्हा त्या समोरच्या टीम कडनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आणि सध्या आपण पाहिलं तर यश पवारच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय. वांगणी विभागातील एक चांगला समालोचक देखील आणि ही मॅच संपल्यानंतर त्यांना देखील आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करणारच आहोत. प्रत्येक समालोचनाला या ठिकाणी संधी दिली जाईल, याच्यात मात्र शंका नाही. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक टॉली झाली आहे समाप्त आणि पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. कुठं आता 34 षटक घेऊन आलाय गोलंदाज सूरज, ज्याने पाठीमागचं षटक टाकलं आणि 3 धावा खर्च केला होता आणि 3 महत्वाच्या विकेट बाहेर काढल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार आयटम ओव्हर द विकेट ना. सूरज समोर फलंदाज करण ऑन स्ट्राईक करत, ज्याने आतापर्यंत 1 चेंडू फेस केलाय. त्याच्या बॅट मधून 3 धावा आल्यात. वेगाने बॉल टाकलाय पुन्हा एकदा पाहतोय अगदी यष्टीरक्षक दिनेश वाघत, त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारच्या चुका होत नाही. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज सुरेश तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून वेगाने बॉल टाकत असताना गॅपचे लक्षण मला पाहायला मिळतंय.
लॉंग ऑफला भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु स्वतःला तिकडे झोकून दिलाय शतक्षणानं. आणि इकडे आपण पाहिलं तर अफाट मेहनत करत असताना मास्टर 7900 ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. आणि सध्या तरी आपण पूर्णपणे पाहिलं तर त्या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील दिनेश वाघ असतील, नंतर मनोज उगडा सर असतील, त्यानंतर नाना शिद देखील असतील. असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला त्या टीम मधून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल हुक करायचं होतं, परंतु शतरक्षक बॉल खाली जज करतील कॅच आणि टीमला जाईल देईल. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालं दाखल, कॅन्डिडेट नंबर 8 वरती मिलिंद शिंदे. याच क्रीडांगणावरती नेहमीच प्रॅक्टिस करत असताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु आज स्वतःच होम ग्राउंड आणि होम ग्राउंड वरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आपण पाहतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं गेल्याच प्रहार, बॉल सरळ सीमा पार, 6 षटकार. खर तर एक नेहमीच सांगायचं झालं तर लिटिल स्टार धारोळ्या टीमचे सर्व खेळाडू या क्रीडांगणावरती नेहमीच चमकताना पाहायला मिळतात. ही खेळपट्टी जणू काही त्यांना ओळखते आणि तशीच फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिलिंद शिंदे तुम्हाला पाहायला मिळतात. गेल्याच प्रहार, त्याच्या बॅट मधून एक षटकार तर जरूर आलाय. मी म्हणेन एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला. मिलिंद शिंदे सारखा खेळाडू 8व्या क्रमांकावरती पाठवलं जातं. त्यांचं गेम प्लॅनिंग थोडस वेगळं होतं, परंतु आता इथून शांत बसून जमणार नाहीये. धावसंख्येला ठिकाणी एक वेगळा आकार द्यावा लागेल. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे, पंचाने इथून नो घोषित केलाय. हाईट फॅक्टरचा बॉल होता, कमरेपेक्षा वरती बॉल आहे आणि इथून पाहता 1+1 अशा मिळतील या दोन धाबांनी. या दोन धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचली. टोटल 28 धाबा फलकावरती. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. फ्रीचा चेंडू आणि यावेळेस आपण पाहिलं तर फ्रीचा पुरेपूर फायदा उचलेल का यश पवार, वांगणीचा खेळाडू. यावेळेस आपण पाहतो वेगाने बॉल टाकलाय, परंतु चेंडू पडल्यानंतर कुठल्या प्रकारची उसळी घेणारा न बॉल होता, अगदी डीप मध्ये राहिला आणि यश पवारला अगदी हा चेंडू कुठल्या प्रकारचा समजला गेला नाही. 28 धावसंख्येवरती रोखून ठेवला बजरंग 11 टीमला. पुन्हा एकदा स्विचिंगचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड केला, परंतु या फटकासाठी एका क्षणा खरं तर चालाकीची नजर हवी. या फटक्यासाठी एका क्षणातच तो फटका खेळावा लागतो, परंतु बॉलला इतका वेग होता की सध्या तर आपण पाहिलं तर वेगाने चेंडू निघून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना डॉट बॉल. आणि पाहता आपण पाहतोय 4 षटक झाले समाप्त आणि 4 षटकाच्या अंतिम धावसंख्या धावून पोहोचली 7-28 धाबा फलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना बजरंग 11 टीम तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये मिनिमम 25 ते 30 धाबा देखील आल्या ना तर एक चांगली फायटिंग स्कोर उभारू शकतो बजरंगी 11 हा संघ. परंतु आपण म्हणतोय ना इथून अपयशी यशाची पहिली पायरी आहे आणि इथून जर तुम्हाला उंच भरारी गाठायची असेल तर आता इथून 2 षटका मागे एक आक्रमकता तुम्हाला करावी लागेल. आणि आपण पाहिलं तर इथून 5व्या षटकामध्ये कोण गोलंदाजांना जाईल. खरं तर टीमचे कॅप्टन दिनेश वाघ 5व्या षटकामध्ये आलेत. ज्याने 3रं षटक टाकला. 3ऱ्या षटकामध्ये दिनेश वाघने धाबा खर्च केला होता 13 आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवून दिले होता. विकेट टिकर गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस आपण पाहिला दिनेश वाघ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतो स्विनिंगची गोलंदाजी केली जाते. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल जात असताना तिकडे आपण पाहिलं फर्स्ट स्लिप मधून शतरक्षक वेगाने गेला होता, परंतु तिकडे 2 धाबा आल्यात. खरं तर मिलिंद शेंडेला एखादा चमत्कार इथे करावा लागेल, एखादा कारनामा आठवावा लागेल, कारण धावसंख्येची अक्षरशः गरज आहे. आणि 30 धाबा फलकावरती आपण पाहतोय थोडीशी लो स्कोरिंग अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 11 चेंडू त्याच्या अजूनही आता शिल्लक आहेत. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर शरीरामध्ये आदळलाय आणि इथून
लेग बायच्या स्वरूपात एक दाबेली एका दाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 31 लॉस ऑफ 7 विकेट. 31 धाबा धाव फलकावरती. स्ट्राइक एंड वरती एश पवार. या भाईचा आपण पुन्हा एकदा पाहतो या बॉडी पासून लांब ठेवलाय पंचांकडे. स्ट्रॉंग अपील आहे, स्ट्रॉंग अपील आहे. पंचाने आपला निर्णय आतापर्यंत पोहोचवलाय की बाट आणि शेंडूंचा संपर्क झाला नाही आणि कदाचित तिथून डॉट बॉलची सांगता करत असताना दिनेश वाघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मोठमोठ्या खेळाडूंच्या कशा नागा टेचायच्यात ना, हे मात्र दिनेश वाघला हे चांगलाच ठाऊक आहे. मोठमोठ्या टुर्नामेंट त्यांनी नेहमीच तो खेळलाय आणि त्यांना चांगलाच ठाऊक आहे की मोठमोठ्या खेळाडूंच्या नाग्या कशा टेचायच्यात. समोरच्या दिशेला खेळलाय परंतु फटका भरपूर चांगला लॉंग ऑफला. इथून यश पवारच्या बॅट मधून येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अद्यापि 35 धाबा फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी एस पवार आतापर्यंत 4 चेंडू आणि 12 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. एक षटकार एक चौकार. त्यानंतर सिंगल डबलला त्याने प्राधान्य देखील दिला. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो लांबून खेळला पण तो इथून पाहिलं तर मिस टायमिंग स्ट्रोक. गणेश बॉल खाली येतील, टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. पस्तीस धाबा फलकावरती. खर तर शरद भगतचा विचार केला. पाठीमागच्या सामन्यामध्ये थोडासा त्याने नाराजगी व्यक्त केली परंतु स्वतःहून त्याने म्हटलं की आता इथून थोडस पाठीमागे थांबावा, नवीन खेळाडूला संधी द्यावी. कॅन्डिडेट नंबर 9 वरती न्यू फलंदाज शरद भगत तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक वरून जाणारा चेंडू आणि इथून पंचामाला दर्शवते इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाबा या ठिकाणी ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. शरद भगत कडा खरं तर क्षमता आहे ते प्रोटेशिल जरूर षटकार मारण्याचा. तो सध्या यावेळेस आपण पाहतोय खडे खडे स्ट्रोक खेळला. बॉल इथे आमच्या पवेलियनला सलामी देत असताना शरद भगतच्या बॅट मधून आलाय. हा दमदार स्ट्रोक, धमाका षटकार. बेचाळीस धाबा फलकावरती. शेवटचं षटक. चला पंच त्यांना ताकददार टीम मीटिंग नकोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ओमकार इंदोळा, मानफम मागानवाडीचा खेळाडू. मागच्या वर्षी याच खेळाडूंना याच क्रमांकावरती हंगामा घातला होता. त्याच्या बॅट मधून एक मोठमोठे फटके आपण नेहमीच पाहिलेत. परत सध्या तरी आपण पाहतोय ओमकार इंदोळा शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट न समोर फलंदाज मिलिंद शेंडे. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो बॅटची लिडिंग एज. यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये सहजरीतीने जाईल, कदाचित टीपला असता परंतु थोडस दिनेश वाघकडनं झाल्या चुका. आणि इथून आपण पाहिलं तर 2 धाबा जिथं एकही धाव नव्हती. जय वारेने सहज रीतीने तो झेल टीपला असता, इतका कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे
परंतु दिनेश वाघला इथून मी म्हणेन थोडीशी नाराजगी व्यक्त त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली आणि कदाचित तिथे चित्र देखील वेगळं पाहायला मिळालं असतं आणि जे बजरंगी 11 टीम मी म्हणेन 9 विकेट झाल्या असताना कदाचित ऑलआउटची शक्यता इथे पाहायला मिळाली असती. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रीतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जणू काय आपण हायलाइटचा फटका पाहतोय, परंतु थोडंसं दृश्य वेगळं झालं आणि इथून थर्ड मान रिजन मध्ये जमलेला दन दन करत सीमा पार मिलिंद शिंदेच्या बॅट मधून आलाय हा झोकार. अठ्ठेचाळीस बाद फलकावरती अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मिलिंद शिंदेला इथून एखादा कारनामा आठवावा लागेल. शॉर्ट पिचचा बॉल होता, कव्हर पॉइंटच्या वरनं ढकलाचा प्रयत्न केला, परंतु इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज ओमकार इंदोळा. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक या इनिंगचे आणि या 3 चेंडूवरती एक मोठी धावसंख्या उभारू शकतो का मिलिंद शिंदे. शॉर्ट पिचचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, मिड विकेटला चेंडू ढकलून दिला, एक धाव कंप्लीट सहजरीतीने केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू उचल फेक करतील तोपर्यंत इथून धावचूकच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. मिलिंद शेंडेला परतावा लागेल, लागणारा 9वा धक्का जे बजरंग 11 टीमला फलंदाज बाद. इथून पाहिलं तर 9 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत आणि या 2 चेंडूंमध्ये जर एखादी विकेट इथून मिळाली गोलंदाज ओमकार इंदोळाला तर मी म्हणेन पूर्णपणे ऑलआउट होऊ शकतो जे बजरंग 11 संघ. यावेळेस शॉर्ट पिचचा बॉल होता, कव्हर पॉइंटच्या वरनं फटका भरपूर चांगला, एक धाव सहजरीतीने कंप्लीट केली. तिकडे आपण पाहिलं तर मुकेश इंदोळा भरपूर वेगाने बॉल वरती येतील तोपर्यंत या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहिलं तर टोटली जाऊन पोहोचली. 51 धावा फलकावरती या इनिंगचा शेवटचा चेंडू हे देखील पाहायचं. समोर आपण पाहिलं फलंदाज नागेशला आपण पाहतोय ज्याने 1 चेंडू फेस केला, 2 धाबा त्याच्या बॅट मधून आले. शेवटचा बॉल, यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आपण चेंडू पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिकडे आपण पाहिलं तर शतरक्षक होता आणि टीपला जाईल शेपट गोड करत असताना गोलंदाज ओमकार इंदोळा. आणि पाहता पाहता इथून आपण पाहिलं तर 6 ओव्हर इथून कंप्लीट झाल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना बजरंगी 11 हा संघ जाऊन पोहोचलाय, ऑलआउट देखील झालाय आणि इथून 51 धावा फलकावरती येणारे 36 बॉल आणि 52 धाबांचा इथे पाठलाग करावा लागेल मास्तर 7900 टीमला. परंतु या धाबा बनतील की नाही, चेस केल्या जातील की नाही, की धाबा डिफेंड केल्या जातील, या आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या मायक्रोफोन वरती. करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सवारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. चला आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. सराई ब्रदर्स 11 आणि त्यांच्या विरोधात टीम असेल मास्तर 7900 ही टीम तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या विरोधात. आणि हे मॅच संपन्न झाल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत, हे देखील लक्षात असू द्या. चला या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ बदलापूर प्रसादजी सवारे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
हॅलो. थँक्यू सर. थँक्यू सोनू सर. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला सत्र आपण पाहिला. पहिल्या सत्रामध्ये सुरुवात मात्र बजरंगी 11 टीमची. नक्कीच सुरुवात थोडीशी अडखळत म्हणावी लागेल, कारण की पहिला षटक नाना शेद पॉवर प्लेचा पहिला षटक फेकला, परंतु तदनंतर पहिला षटक फेके करत असताना लाजबाब कामगिरी. पहिल्याच ओव्हरपासून मी तर म्हणेन बजरंगी 11 टीमवरती दबाव निर्माण केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट निर्माण करून दिले. नाना शेदनं सुशील अगिवलासारखा खेळाडू बाद केला 0वरती. तदनंतर दुसरंच षटक सूरज वाघ, जो जांभिवली पाडाचा खेळाडू आहे, छोटासा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे काय क्षमता आहे, जो सातत्यानं वेगवान चेंडू मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये अर्थातच सेकंड ओव्हरमध्ये त्यानं पहिला षटक फेकला. 3 धावा खर्च करत असताना 3 विकेट निर्माण करून दिले. म्हणजेच सूरजकडे भरपूर चांगला वेग आणि खूप चांगला टप्पा आहे. त्यानंतर तिसरा षटक दिनेश वाघ आला. दिनेश वाघनं 13 धावा खर्च करत असताना 2 विकेट निर्माण केले. खूप चांगली गोलंदाजी मात्र तीनही गोलंदाजांचे राहिले. त्यानंतर चौथा षटक पुन्हा एकदा सूरज आले. त्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट निर्माण केलं. चौथ्या ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी. पुन्हा एकदा दिनेश वाघ आले. मात्र दिनेश सुरुवात चांगली केली, परंतु शेवटला दोन्ही ओव्हर दिनेशने फेकला. शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर खाल्लाय. त्यानंतर ओमकार हिंदोळा त्याने ही चांगली कामगिरी करत असताना शेवटच्या षटकामध्ये 10 पेक्षा कमी अर्थातच 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट या ठिकाणी निर्माण केलंय. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी विकेट निर्माण करून दिलेत. ते म्हणजेच मास्टर 7900 या टीमसाठी. आणि पाहिलं तर पहिल्या सत्रात 51 धावा बनल्या. 52 धावसंख्येचा टार्गेट आहे, ते म्हणजे सेकंड इनिंगमध्ये मास्टर 7900 या टीम समोर. मात्र या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत दिनेश वाघ आणि त्याच्या सोबत जैल आपण पाहता. 6 षटकांचा सामना. 6 षटकांमध्ये 52 धावा चेस करायच्या आहेत. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 8.60च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 8.5च्या सरासरीनं प्रति ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. परंतु टार्गेट जरूर छोटा आहे, परंतु जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होते तेव्हा नक्कीच सामन्यांना मजा येते. जाऊया मागच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक. शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज सुशील अगिवला. पहिलाच बॉल ओव्हर पिच लाऊड अपील केली होती, परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू, ऑफस्टिक सोडणारा हा चेंडू. मात्र पंचांचं कौतुक. पहिलाच बॉलवरती या ठिकाणी मात्र चांगला डिसिजन. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता दिनेशला, परंतु या ठिकाणी डॉट बॉल आलाय. यॉर्कर लेन खोदून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच नागेश होते या ठिकाणी चांगले फील्ड करतायत. पाहिलं तर लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. मी मगाशीच म्हटलं लो स्कोरिंग मॅचला मजा येते, आणि तशी मजा येईल का. फुल टॉस बॉल. चुकीची लाईन आणि लेंथ पूल केलाय. फटका चांगला आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिनेश वाघच्या बॅट मधून चौकार. चार धावा या ठिकाणी जमा केल्या. मात्र धावांसाठी सुरुवात या ठिकाणी दिनेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सुशील. ओव्हर पिच बॉल कवसला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक विलास हवालेनं हलकीशी अपील केली होती, परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय की या ठिकाणी हा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज सुशील. पहिला षटक चांगल्या प्रकारे फेकी करतोय आपल्या टीमसाठी. ओव्हर पिच बॉल. फटका फसलाय. झेलची संधी आहे. झेल थोडासा कठीण, परंतु होईल का.
परंतु या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक यश होते त्या ठिकाणी. चांगली कामगिरी यशच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या मुमेंटला नक्कीच उलट्या धावत असताना कॅच कॅरी करायची होती. झेल ड्रॉप. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना सलाम. 2 धावा मिळतील या ठिकाणी बॅटिंग करत असताना मास्टर 7900 या टीमला. धावा संख्या जाऊन पोहोचले 5 बॉल मध्ये 6 धावा. शेवटचा बॉल फुलटॉस. फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली आणि बॉल चालला आता स्क्वेअर लेगला. शेवट मात्र गोड करत असताना या षटकातील 4 धावा. पहिला ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जमा केल्या. शांत क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला चेंडूंना सन्मान मात्र दिलं मैदानाच्या आत दिनेश वाघनं, परंतु खराब चेंडूंवरती प्रत्युत्तरही दिलं. फुलटॉस 2 चेंडू मिळाले आणि त्या दोन्ही फुलटॉसवरती नक्कीच चौकार वसूल केले. अर्थातच पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले, एक डबल, परंतु तदनंतर 3 चेंडू डॉट, म्हणजे चांगल्या चेंडूंना सन्मानही दिले मैदानाच्या आत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. षटक क्रमांक 2 P2चं हे षटक. गोलंदाज सोमनाथ वाघ. सोमनाथ वाघे आहेत शील गावाचे, परंतु आता या ठिकाणी नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. समोर कडवं आव्हान असेल. समोर आपण पाहिलं तर जय बारा जे बाराच्या वाडीचे आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने होतो आपल्या टीमसाठी. नक्कीच वारेवाडी टीमसाठी ते सलामीला येतात, परंतु त्यात संघासाठी चांगली कामगिरी केली जाते. परंतु आता याही ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल मास्टर 7900 या संघासाठी. ओव्हर पिच बॉल कट केलाय, फटका चांगला आहे. अगदी गलीमधून हा चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतायत समीर. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल या ठिकाणी, परंतु एकच धाव. सिंगल मध्ये समाधानी आहेत, कारण की जास्त धावांची अपेक्षा नाहीये. नक्कीच पाहिलं तर 52 धावा संख्येचा टार्गेट आहे, परंतु हा टार्गेट सिंगल डबल आधीमध्ये एखादा मोठा फटकाला सहजासहजी चेस करू शकतो. परंतु जर का इथे विकेट आले तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकते बजरंगी 11. रिवर्सचा फटका, फुलटॉस बॉल आणि त्यानंतर या ठिकाणी हा चेंडू जाईल सरळ डीप पॉइंटला बीट करून सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. कंट्रोल शॉट होता, फुलटॉस बॉल होता आणि फक्त दिशा दिली गेली. खूप चांगला स्ट्रोक. 4 धावा या ठिकाणी मिळतील पुन्हा एकदा. बॅटिंग करत असताना मास्टर 7900 या संघाला. 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा रिवर्स. ओ व्हॉट अ शॉट. बॉल चालला सरळ पुन्हा एकदा डीप पॉइंटला बीट करून त्याच क्षेत्रात आधी चौकार, परंतु त्यानंतर हा येतोय षटकार. नक्कीच याच खेळाडूसाठी मास्टर 7900 वाट पाहत होता, परंतु मैदानाच्या आत लेट आला, परंतु शेट बनलाय असं म्हणलं काही हरकत नाहीये. फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे अक्रॉस द लाईन आणि हाही चेंडू जाईल सरळ. पंचांचा इशारा येतोय. फ्लॅट फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे. लगातारचा हा दुसरा बिग हिट षटकार. तर मैदानाच्या आत बॉल पुरवायचा आहे. खूप चांगली फटकेबाजी. अगदी ज्या प्रकारे कवी शेंडे मैदानाच्या आत खेळत होते, दोन्ही मैदानाच्या चारही बाजूला फटके, अगदी तशाच प्रकारे मात्र मैदानाच्या आत दिनेश वाघही खेळत असताना एका तिकीला आतापर्यंत म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या 27, परंतु दिनेश वाघ 26 वरती खेळतोय. नक्कीच खूप चांगला खेळ मैदानाच्या आत पाहायला मिळतोय मास्टर 7900 या संघाचा, परंतु बजरंगी 11 या संघावरती सध्या तरी दबाव पाहायला मिळतोय. पाहिलं तर आतापर्यंत 11 चेंडू झालेले आहेत आणि 11 चेंडू मध्ये अर्धा रस्ता पार केलाय, अर्थात 27 धावा. अजूनही 25 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स, परंतु या ठिकाणी
बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27. आता इथनं जर समीकरण पाहिलं तर उर्वरित समीकरण येणारे 24 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज. रणबॉलचं इक्वेशन मॅच पाहिले तर जवळपास 70% मास्टर 7900 या संघाकडे आहे. कारण की जेव्हा रणबॉलचं इक्वेशन असतं तेव्हा मॅचला मजा येते, मॅच शेवटपर्यंत जाते. परंतु या ठिकाणी ही मॅच शेवटपर्यंत जाईल का? अगदी RPL मध्ये अशाच प्रकारे काही मॅचेस आपण पाहता 10 चेंडूमध्ये 2 धावा त्या ठिकाणी डिफेंड केल्या गेल्यात. तोही सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा विक्रम आहे. परंतु आता या ठिकाणी 24 बॉल मध्ये 25 पाहिजेत. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे मैदानाच्या आत बजरंगी 11 हा संघ. षटक क्रमांक तिसरं पुन्हा एकदा गोलंदाज सुशील. परंतु या ठिकाणी चेंडू रिलीज करण्याआधी स्वतःला थांबवलंय. अगदी रणबीर रिदम मध्ये थोडासा अडथळा, स्वतःला थांबवलं गेलं. आता मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आत विखुरलेलं क्षेत्ररक्षण, 5 फिल्डर बाउंड्री वरती आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला 5 खेळाडू मात्र तैनात केलेत कॅप्टन विलास हवालेनं. इथे आपण पाहू शकता खूप चांगला साथ देतोय जय. मात्र दिनेश वाघला, जयला माहिती आहे समोर चांगला खेळाडू आहे, जास्तीत जास्त मात्र त्याला स्ट्राईक द्यावी आणि खूप चांगलं काम मात्र जय आपल्या टीम साठी करतोय. स्ट्राईक वरती दिनेश वाघ. गुडलेग स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला खेचायचं होतं, परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा काटा चेंज होतोय. थोडा नक्कीच पाहिलं तर बाहेरच्या दिशेने जाताना हा चेंडू, परंतु नक्कीच खूप चांगला हा चेंडू डिलिव्हर केलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या संगतीनंतर टीमची टोटल 28 धावा. रिवाचा फटका बॅट वरती घेतला आणि त्यानंतर आता बॉल चाललाय थर्ड मॅनला बीट करून डीप मध्ये सीमारेषा पलीकडे 4 धावा. चौकाच्या मदतीनं टीमची टोटल 32 धावा. ओव्हर पिच बॉल वेगवान तेज तर्रार, परंतु फलंदाजांना तशाच प्रकारे काहीतरी प्रयत्न केले मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे कमबॅक करत असताना डॉट चेंडूने सुशील अगिवले हे सातत्याने याच मैदानावरती सराव करत असतात. होम ग्राउंड आहे त्यांचा. शपोल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, इष्टरक्षक बीट आणि त्यानंतर हा बॉल चाला सरळ लॉंग स्टॉपला. नशिबाची साथ मिळते ती म्हणजे दिनेश वाघला. चेंडू सीमा पार, 4 रन. पूर्णपणे आता हे मॅच मास्टर 7900 टीमच्या हातामध्ये म्हणावं लागेल. टीमची टोटल 36. दिनेश वाघ खेळतोय 34 या धावसंख्येवरती. नक्कीच दिनेश वाघ ज्या प्रकारे खेळतोय जणू काही मैदानाच्या आत 50 धावा उभारेल की नाहीये, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. यस, फलंदाज बाद. यस, तर LBच्या माध्यमातून मात्र परतावा लागेल दिनेश वाघला. पहिला धक्का टीम मास्टर 7900 या टीमला. तर रिव्ह्यू साठी वेळ असतो, तो वेळ मात्र इथून निघून गेलाय. नक्कीच 10 सेकंद की काहीतरी वेळ असतो आणि तो वेळ मात्र नक्कीच 14 सेकंदाचा वेळ असतो, परंतु या ठिकाणी तो वेळ जाऊ दिला आणि त्यानंतर रिव्ह्यूची मागणी केली, परंतु मिळणार नाही. पहिला विकेट या ठिकाणी मिळवलाय तो म्हणजेच गोलंदाज सुशीलनं. पहिला धक्का लागतोय 36 धावसंख्येवरती मास्टर 7900 या टीमला. दिनेश वाघ बॅक टू द पवेलियन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा.
करंट रन रेट पाहिला तर 12.0चा सरासरीना धावा बनवल्या गेल्यात. तर मनोज उघडे यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर अनिल दादा शेंडे यांच्याकडनं 101 रुपयाचा कॅश प्राइज मनोज साठी दिलं जाईल आणि सुनील दादा शिंदे यांच्याकडनं 151 रुपये मात्र दिलं जाईल जर मनोज उघडे यांनी जर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले. आणि आता प्राइस वाढत चाललाय. किशोर उघडे यांच्याकडनं ते मात्र मनोज जर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तर 501 रुपयाचा कॅश प्राइज आणि देवास सवर यांच्याकडनं हे 251 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल मनोज साठी. परंतु या ठिकाणी मनोजला स्ट्राईक मिळेल का याचं उत्तर पाहावं लागेल. परंतु या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 42. सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. मनोज वरती भरपूर जणांचा प्रेम आहे आणि ते प्रेम आता मैदानाच्या आत दिसून येतोय. परंतु मनोजला स्ट्राईक मिळेल का याचं उत्तरही मैदानाच्या आत पाहावं लागेल. सामना जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची गरज. गुडलँड स्पॉट फटका फसलाय. जेलची संधी स्वतः गोलंदाजानं कॉल केलाय. कॅच माझा शरद पोहोचतोय आणि या ठिकाणी षटकाराचा प्रति उत्तर विकेटनं देत असताना जयला परतावं लागेल. डगआउट मध्ये फलंदाज बाद. मॅच एकतर्फी नक्कीच पाहायला मिळते. सुरुवात चांगली करून दिली दिनेश वाघनं. त्यानंतर चांगला साथ दिला जयने मैदानाच्या आत. परंतु आता ते दोन्ही सलामी वीर मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आपण पाहता. मैदानाच्या आत नवीन खेळाडू नाना शीद मॅन फ्रॉम कासगाव यांना पण पाहता. 4थ्या क्रमांकावरती नानाने गोलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं समोरील टीमच्या फलंदाजांना बाद केलं. परंतु त्यानंतर बजरंगी इलेव्हन ही टीम मात्र दबावात आली. परंतु आता बॅटिंग करायची आहे. फटका चांगला आहे, कट केलाय. पॉइंट मध्ये आपण पाहता खेळाडू पोहोचतायत. समीर बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती मनोज उघडा. त्याच्यासाठी भरपूर पारितोषिक मात्र या ठिकाणी लागलेत. नक्कीच मनोज मैदानाच्या आत मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची कट आणि फलंदाज बाद. नक्कीच पारितोषिक आपल्या नावावरती करायचं होतं परंतु या ठिकाणी षटकार मारण्याच्या नादात विकेट देऊन गेलाय समोरच्या टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आत गणेश उघडा मॅन फ्रॉम चाफेवाडी. खूप चांगला हा देखील बॅटर आहे. मात्र आता मैदानाच्या आत मोठ्या फटकाची गरज नाहीये. सिंगल डबल आले तरी देखील हा सामना पाहिलं तर मास्टर 7900 टीमच्या बाजूने जाऊ शकतो. परंतु इथनं गोलंदाजी चांगली झाली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. तो म्हणजे बजरंगी इलेव्हन हा संघ. शॉर्ट ऑफ लेन कट केलाय परंतु मैदानाच्या आत आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. जाईल सरळ थर्डमॅनला सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. चौकाराच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची गरज. शॉर्ट ऑफ लेन पुल केलाय. फटका फसलाय. जेलची संधी. दूरवरचं अंतर गाठावं लागेल. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका टप्प्यावरती बॉलला उचललंय फेकलंय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 49. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. तर यानंतर होणारी नेक्स्ट मॅच
सराई ब्रदर्स विरुद्ध मास्टर 7900. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मॅच झाल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी हजर व्हायचं आहे. सराई ब्रदर्स टीमला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे मॅच क्रमांक 4 सराई ब्रदर्स विरुद्ध मास्टर 7900. षटक क्रमांक 5 गोलंदाज आपण पाहतात विलास सवाले. विलास सवालेचा विचार केला तर हा देखील एक चतुर गोलंदाज आहे. दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतो. त्याच्याकडे देखील एक चांगला वेग आहे परंतु त्या वेगाचा आता वापर मैदानाच्या आत करावा लागेल. 12 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना सुरुवातीचे दोन्हीही चेंडू डॉट आलेत. 10 चेंडू 3 ची गरज. स्ट्राईक वरती आपण पाहता नाना शीद कासगाव या टीमचा खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहता. सध्या तरी नानाला इथनं थांबवलंय. शॉट प्लेन कट केलाय. फिल्डिंग या ठिकाणी नक्कीच चांगली होते. डीप मध्ये पण पाहता खेळाडू आहेत या फटकासाठी परंतु एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 50 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. सामना जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची गरज. 9 बॉल 2 ची गरज. गोलंदाजी चांगली करावी लागेल जर का शेवटपर्यंत मॅच आणायची असेल तर. ओव्हर पिच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची संधी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी ही धाव कंप्लीट होते. सामना जिंकलाय. बॅटिंग करत असताना धावा चेस केल्या मास्टर 7900 या संघाने अभिनंदन. परंतु हार्ड लक लगातार दुसरा सामना पराभूत होतोय तो म्हणजेच बजरंगी 11 हा संघ. मात्र दुसरा